हरिओम. मी समीर सिंह गणपत डुबल, कोळकी उपासना केंद्र. बापूंकडे मी 22 नोव्हेंबर 2022 रोजी आलो. पण गेले 5 ते 6 वर्षापूर्वीपासून माझे शेजारी एक प्रमोद सिंह कर्वे म्हणून आहेत. ते 5 ते 6 वर्षापासून मला बापूंचं सांगत होते, पण मी ऐकायचो आणि टाळायचो. पण त्यांनी मला एक फोटो दिला होता, तो माझ्या घरात जवळपास 5 ते 6 वर्ष होता. म्हणजेच 5 ते 6 वर्षापासून बापू आमच्या समवेत होते, त्यांची कृपा होतीच. पण आम्ही आपलं टाळल्यागत करायचो. पण फोटो तो आहे तसा घरात होता. तोपासून म्हणजे जेव्हापासून फोटो आमच्या घरात होता तेव्हापासून बरेच अनुभव आले. आणि नंतर आल्यानंतर बापूंच्या समवेत पण बरेच अनुभव आले. पण येण्या अगोदरचा अनुभव मी सांगू इच्छितो तुम्हाला रक्तदानाबद्दल. तर प्रमोद सिंह कर्वे यांनी मला सांगितलं होतं की रक्तदान केल्यानंतर बापूंच्या उपासना केंद्रामार्फत रक्तदान केल्यानंतर त्या व्यक्तीला रक्त कधीही भरण्याची गरज पडत नाही, किंवा त्याच्या फॅमिलीतील व्यक्तींना पण रक्त कधी भरण्याची गरज पडत नाही. आणि 2015 साली माझं लग्न झालं. 2016 साली माझं लग्न झालं आणि मी 2015 साली रक्तदान केलं होतं. आणि 2016 साली मला मिसेसला प्रॉब्लेम आला. रक्त कमी होतं, ते होतं 2.3च. पण त्यावेळेस प्रॉब्लेम असा झाला की रक्त कमी असल्यामुळे त्याला चक्कर येणे असे प्रॉब्लेम होत होते. आणि आम्ही दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं रक्त फारच कमी आहे, रक्त बरंच भरावं लागेल, कमीत कमी 10 बॉटल तरी भरावं लागेल. आणि भरावं लागेल पण कसं की ICUत ॲडमिट करून भरावं लागेल, कारण पेशंटची परिस्थिती फार गंभीर होईल रक्त भरताना. त्यावेळेस बापू मला आठवले. पण प्रमोदने जे सांगितलं होतं ते आठवलं मला. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेलो, OPDच्या. तिथं त्यांनी ट्रीटमेंट चालू केली. पण ते रक्त गोळ्यांवरच कवर झालं. पण आम्हाला काही लक्षात आलं नाही. नंतर दुसऱ्या वर्षी मी जेव्हा रक्तदान करायला गेलो त्यावेळेस मला प्रमोद सिंह कर्वेंनी सांगितलेलं आठवलं की जो बापूंच्या रक्तदान शिबिरामध्ये जो रक्तदान करतो त्याला आणि त्याच्या फॅमिलीमधील बाकींच्या व्यक्तींना रक्त भरण्याची गरज पडत नाही. त्यावेळेस मला आठवलं की बापूंची लीला. ज्यावेळेस आपल्या मिसेसला रक्त कमी होतं त्यावेळेस जे रक्त न भरावं लागलेल्याचं कारण की ते बापूंचीच लीला. त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की जो बापूचं बोट धरेल त्याला बापू कधी सोडणार नाही, हे बापूंनं सांगितलेलं खरंच आहे. आणि तिथून पुढे मी बापूंचंच करत राहिलो. आणि जो माझ्या समवेत माझ्याशी जो भेटेल रोज त्याला मी बापूंचंच सांगतो की तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही बापूशी बोला. 100% नाही 108% तुमचं तो निरसन करेल किंवा तुमची मदत करेल. मी अजून तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की बापूंनी सांगितलं आहे तुम्ही 1 पाऊल टाका, मी तुमच्यासाठी 99 पावलं टाकायला तयार आहे. पण ज्यावेळेस तुम्ही 1 पाऊल टाकचाल त्यावेळेस बापू तुम्हाला आनंदाचा महासागर कधी ओपन करून देईल किंवा खुला करून देईल हे तुम्हाला कळणार पण नाही. आणि त्या आनंदाच्या महासागरात तुम्ही किती आनंदित होचाल हे तुम्हाला ज्यावेळेस कळेल त्यावेळेस तुम्हाला बापू कळेल. योगायोगाने हा अनुभव मी सांगतो आहे ज्या महिन्यात बापूच्या संस्थेमार्फत प्रत्येक केंद्रामध्ये रक्तदान शिबिर केलं जातं. आणि ह्या शिबिरामध्ये ज्या कोणाला माहिती होईल की रक्तदान बापूचं आहे त्यांनी रक्तदान करून बापूचा अनुभव घ्यावा एवढी माझी इच्छा आहे. हरिओम. श्रीराम. अंबज्ञ.